4 वर्ष झाली. भेट नाही, कॉल नाही, आणि आज अचानक त्याचा भास झाला. रोज होतो पण तसा नाही. असं वाटलं की तो खूप जवळ आहे, कुठेतरी आसपास. माझी नजर लगेच इकडे तिकडे फिरू लागली. जवळ फक्त माझ्यासोबत काम करणाऱ्या मुली होत्या. परत मनातून विचार काढून टाकला. रोज होणारे भास तसाच आजचा हा भास. आणि मागे फिरली तर समोर एक माणूस पत्ता विचारत होता. आणि त्याला बघून मी 4 वर्ष मागे गेले. तो माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ दे म्हणून देवाकडे रोज केलेली प्रार्थना आता देवाने ऐकली होती. त्याने माझ्याकडे पाहिल्यानंतर डोळ्यातून अलगद अश्रूंचा थेंब गालावर आला. आणि तो पुसत मी नजर चोरली. त्याने ओळखलं पण मी अनोळखीसारखं केलं. मनात ना खूप सारे प्रश्न आले होते. बोलायचं होतं की सारं काही तसंच आहे. तुझ्या आठवणी, माझं तुझ्यावर असणारं प्रेम, तू दिलेलं पहिलं पत्र आणि तू मनाला दिलेले घाव, ते सुद्धा तसेच आहेत. कसं आहे ना, प्रेम हे कधीच विसरता न येणार असतं ना. मग तू कसा विसरलास? तुझं प्रेम होतं ना की नाही? पण त्याने तर ओळख दाखवली नाही. पण मला बोलायचं होतं. मी जवळ जाऊन म्हणाले त्याला, कॉल कर, माझा नंबर असेल तर. मला बोलायचंय. यावर काहीच न बोलता त्याने फक्त मान डोलावली. आणि काहीच न बोलता तो निघून सुद्धा गेला. ज्यांना पत्ता विचारत होता त्यांनी सांगितलं की बाजूच्या कंपनीमध्ये जॉईन होणार आहे तो. हे ऐकून आनंद झाला, पण खूप दिवस वाट पाहून सुद्धा त्याचा कॉल काही आला नाही ना. कसं आहे ना की कधी कधी आपल्या अपेक्षाही चुकीच्या असू शकतात ना. आपण नेहमीच अपेक्षा ज्याच्याकडून ठेवतो त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? असो, आता खूप दिवस झाले होते पण कॉल काही आला नव्हता. आशा ठेवणारे ही आशा सोडून देतात निराशा आल्यानंतर. पण माझं मन काही ऐकत नव्हतं. कॉल येईल न येईल पण वाट पाहायला काय हरकत आहे ना, हे माझं मन मला सांगत होतं. अजून 4-5 दिवस असेच गेले. रविवार होता आणि माझा रविवार नेहमीसारखा घरात जाणार होता. आणि त्याच दिवशी सकाळी 10:18 फोन वाजला. कोण ठेवतं? वेळ लक्षात नाही. ठेवतात ना, प्रेमात वेडी असलेली माणसं ठेवतात लक्षात. असो, आणि रविवारची माझी आठवण कोणाला आली म्हणून फोन हातात घेतला आणि समोर नाव होतं अवी. तोच मी लगेच कॉल रिसीव्ह केला. बोलायची हिंमत होत नव्हती. समोरून काही बोलतोय का पाहत होते. हळूच त्याचा आवाज आला, हॅलो अमृता. यार, खूप काही बोलायचं होतं आणि ते ठरवलं सुद्धा होतं, पण ठरवून सुद्धा बोलता येत नव्हतं. सुरुवात कशी करू, काय बोलू, काहीच कळत नव्हतं. त्याने विचारलं, कशी आहेस? माझं यावर उत्तर, बरी आहे. आणि तूही बरा आहेस समजलं तुला पाहून त्या दिवशी. पण मनातून कसं आहेस कळलं नाही. ते फार वेळ थांबला नाहीस माझ्या समोर ना, म्हणून मला नाही कळलं. एक शब्दही बोलला नाहीस तू. अरे पण एक मैत्रीण म्हणून तर बोलू शकत होतास ना तू. हा, तो यावर काहीच बोलला नाही. मलाही कळत नव्हतं त्याच्या मनात काय चालू आहे. तो म्हणाला, अमृता, साऱ्या प्रश्नांची उत्तरं भेटून देऊ? मला भेटायचंय तुला. आणि मला सुद्धा भेटायचं होतंच. मी म्हटलं त्याला, कुठे भेटूया आणि कधी? हो हो हो, मी तुला कळवतो संध्याकाळी. बरं ठीक आहे, मी वाट पाहीन. दुपारी त्याचा टेक्स्ट मेसेज आला. ठिकाण आणि वेळ समजली आणि ठिकाण वाचून जरा रडूच आलं. तेच ठिकाण
ज्या ठिकाणी प्रेम व्यक्त केलं होतं. याचा अर्थ तोही विसरला नाही. जशी पहिली भेट झाली होती तशीच मनाला ओढ लागली. प्रेम कितीही वर्ष दूर गेलं तरीही ते प्रेमच असतं. आता भेटायचं होतं, पण काय बोलायचं हा प्रश्न होताच. 7 वाजता भेटायचं होतं. त्यानेच दिलेला त्याच्या आवडत्या रंगाचा टॉप घातला होता मी आणि 7 ला वेळेवर पोहोचले मी. हा ना, तो नेहमीसारखा लेट. नाही, सवय होती मला त्याच्या लेट येण्याची. काहीच वाटलं नाही मला. तोपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज कानी घुमत होता. त्याच बाकावर बसले होते ज्या बाकावर आधी तासन तास गप्पा मारत बसायचो आम्ही. खूप वेळ गेला. 7:30 वाजून गेले अन तोच अचानक पाठून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला. लगेच समजलं की अवी आहे. पाहिलं नाही पण स्पर्शाने जाणवलं. मी लगेच म्हणाले, ये ना, बस इथे. आणि हे बघ, आल्या आल्या मला तुझं काही सॉरी ऐकायचं नाहीये. 4 वर्षाने भेटलोय. असेल सॉरी शिवाय खूप काही बोलायचं ना. तो यावर हसला आणि म्हणाला, हो आहे ना, खूप आहे बोलण्यासारखं, पण कसं बोलू ना तेच कळत नाहीये मला. त्या दिवशी तू मला पाहूनच रडायला लागलीस म्हणून हिंमत नाही झाली माझी बोलायची. गैरसमजामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता मी. तू सांगत होतीस अवी अवी असं काही नाहीये, तरी मी ऐकलं नाही का तुझं. यार नंतर समजलं खरं आणि खोटं काय होतं. पण मी माझ्याच नजरेत पडलो होतो ग. जिच्यावर जीवापाड प्रेम केला ना तिलाच दूर केलं मी कोणाच्या सांगण्यावरून. यार खरंच मी नाही निभावू शकलो प्रेम. नाही निभावू शकलो प्रेम. नाही निभावू शकलो प्रेम. सॉरी. सॉरी. आणि हे सगळं बोलत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी त्याच्याकडेच पाहत होते एकटक. आणि तो बोलायचा अचानक थांबला. तू का थांबलास अवी? बोल ना, बोल. हे म्हणत मी त्याच्या गालावर आलेला अश्रूचा थेंब माझ्या हाताने अलगद पुसला. आणि थेंब पुसतानाच त्याने मला मिठीत घेतलं. वेळ थांबावी असं वाटत होतं. त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड माझ्या कानात घुमत होती. काहीच कळत नव्हतं, पण सारं काही भेटलंय असं वाटत होतं. तेवढ्यात तो म्हणाला, तू पण बोल ना काहीतरी. तुझ्याही मनात असेल ना खूप. अगं उलट माझ्या मनाहून जास्त असेल. त्याला मी म्हटलं, मिठीतून बाहेर येऊ दे, मग सांगते. तीच त्याने मिठी सोडली अन हात हातात घेतला अन म्हणाला, बोल. काहीच बोलायचं नाहीये ना. ना त्रास सांगायचंय, ना तुला किती आठवलं ते सांगायचंय. अगं मग काहीच बोलायचं नाहीये का? आहे ना, आहे. एवढंच की तुला विसरणं कठीण आहे रे. तुला विसरणं कठीण आहे. तू हे मिठीत घेतलंस ना, अचानक सारं मनातलं तिथेच हलकं झालं. नाहीतरी खूप काही होतं रे बोलण्यासारखं. खूप काही होतं बोलण्यासारखं. पण एक प्रश्न मनात आहे. तू आजही माझा आहेस ना रे? तू पुन्हा माझाच होशील ना? सांग ना, सांग. हे वेडाबाई, मी कायम तुझाच आहे ग.
कायम तुझाच आहे. आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. हे ऐकून मात्र 4 वर्ष विसरले मी. खरं प्रेम होत नाही वेगळं, यावर पुन्हा विश्वास बसला माझा. आणि 4 वर्षाची आता 5 वर्ष होणार नव्हती. ती 4 वर्ष म्हणजे ना आयुष्यातला अंधार. बरं झालं संपली ती 4 वर्ष, कारण माझा अवी आता माझ्या सोबत आहे.